लास्ट लेक्चरमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत ना एमबीबीएस कोर्सचे, तर त्यांचा राऊंड 1 चा क्लोजिंग कट ऑफ काय होता. आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. राज्यामध्ये जेवढे काय प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहेत ना, किंवा तुम्ही त्याला सेमी गव्हर्नमेंट पण म्हणता, तर त्यांचा राऊंड 1 चा क्लोजिंग कट ऑफ काय आहे. कॅप राऊंड 1 चा 2025-26 मध्ये कॅटेगरीनुसार सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तुमचा एसएमएल नंबर, ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोर बद्दल 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की राऊंड 1 चा क्लोजिंग कट ऑफ एवढा आहे, तर सेकंड राऊंडचा किती येऊ शकतो. जर आपण सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरीचा विचार केला, तर जनरल मधून जो एसएमएल नंबर आहे क्लोज वाला, ते 1300. जर आपण सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरीचा विचार केला, तर जनरल मधून जो क्लोजिंग एसएमएल आहे ना राऊंड 1 चा, तो जवळपास 13,224 तुम्हाला बघायला मिळतो. जर आपण ऑल इंडिया रँकचा विचार केला, तर 1,69,034 एवढा तुम्हाला बघायला भेटेल. 422 नीट स्कोर असलेल्या विद्यार्थ्याला एससी कॅटेगरी मधून जनरल कोट्यामधून अलॉटमेंट झालंय. जनरल कोटा काय राहतो, तर त्या कॅटेगरी मधला मुलगा मुलगी ज्याचा रँक कमी असेल आणि नीट स्कोर जास्त असेल त्याला या ठिकाणी अलॉटमेंट केलं जातं. त्याचबरोबर एससी कॅटेगरी मधून जो वुमन कोटा राहतो ना, आता वुमन कोटा काय राहतो, त्या त्या कॅटेगरी मधल्या मुलींसाठी ज्या जागा राहत आहेत, तर तो तुम्हाला वुमन कोटा बघायला भेटतो आणि वुमन कोट्यामध्ये फक्त मुलींना सीट अलॉटमेंट केलं जातं त्या कॅटेगरीच्या. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर एससी कॅटेगरी वुमन कोटाचा जर आपण कट ऑफ बघितला, एसएमएल नंबर जवळपास 13,079 तुम्हाला बघायला भेटेल. ऑल इंडिया रँकचा विचार केला तर 1,67,006 तुम्हाला बघायला मिळतो आणि 423 एवढ्या नीट स्कोर जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट होताना दिसतं एससी कॅटेगरी मधून. आता काही वेळेस तुम्हाला वुमन कोट्याचा कट ऑफ जनरल पेक्षा त्या त्या कॅटेगरी मधून जास्त का दिसतो, कारण मुलींना अगोदर वुमन कोट्याचं सीट अलॉटमेंट होतं. ज्यावेळेस वुमन कोट्याच्या पूर्ण सीट कंप्लीट होतील, तिथून पुढे मुलींना जनरल मधून अलॉटमेंट केलं जातं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर जर आपण पुढची कॅटेगरी बघितली, एसटी कॅटेगरी, एसएमएल नंबर जनरल मधून जवळपास 22,477 बघायला मिळतो. जर आपण ऑल इंडिया रँक बघितला, तर 3,68,383 बघायला मिळतो. 328 पर्यंत अलॉटमेंट झालंय. एसटी कॅटेगरी मधून जर आपण वुमन कोटा बघितला, तर जवळपास एसएमएल नंबर जो आहे तो 22,391 मिळतो. जर आपण या ठिकाणी ऑल इंडिया रँक बघितला, तर जवळपास 3,66,014 तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपण जर नीट स्कोरचा विचार करतो, तर 329 एवढा तुम्हाला एसटी कॅटेगरी वुमन कोट्यामधून बघायला मिळेल. त्यानंतर जर आपण व्हीजे कॅटेगरीचा विचार केला जनरल कोट्यामधून, तर जवळपास 8,463 एवढा तुम्हाला एसएमएल नंबर बघायला भेटतो. 1,01,200 ऑल इंडिया रँक बघायला भेटेल आणि 463 नीट स्कोर पर्यंत अलॉटमेंट झालेला आहे. व्हीजे कॅटेगरी मधून जर आपण वुमन कोट्याचा विचार केला, तर 8,749 एवढा एसएमएल नंबर आहे. 1,04,656 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि 461 पर्यंत तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट होताना दिसून येतं. एक गोष्ट लक्षात ठेवणं, 100% सीट जे आहेत त्या राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट होत आहे. फक्त जे विद्यार्थी बेटरमेंट करून ऑल इंडिया कोट्यामध्ये चालले जातील किंवा काही फीस डॉक्युमेंट मुळे जर समजा कॉलेज स्किप करतील ना, तर त्या सीट तुम्हाला सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये वॅकेंट दिसतील. त्यानंतर जर आपण विचार केला एनटीबी कॅटेगरीचा जनरल मधून, तर जवळपास 11,625 एवढ्या एसएमएल नंबर पर्यंत अलॉटमेंट झालंय. ऑल इंडिया रँकचा विचार केला तर जवळपास 1,43,997 मिळतो. 436 तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटेल. जर एनटीबी कॅटेगरी मधून वुमन कोटा बघितला, तर जवळपास 11,631 पर्यंत अलॉटमेंट झालं एसएमएल नंबर नुसार. 1,44,038 पर्यंत ऑल इंडिया रँक आहे आणि 436 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो नीट स्कोर बघायला मिळतोय वुमन कोट्याचा एनटीबी कॅटेगरीचा. त्यानंतर जर आपण एनटीसी कॅटेगरीचा विचार केला जनरल मधून, तर 6,628 पर्यंत अलॉटमेंट झालं एसएमएल नंबर नुसार. 79,389 तुम्हाला ऑल इंडिया रँक बघायला भेटेल. 478 तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघायला भेटतोय नीट स्कोर नुसार. एनटीसी कॅटेगरीचा वुमन कोट्याचा कट ऑफ बघितला, तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी 6,665 बघायला भेटतोय. ऑल इंडिया रँक 79,762 बघायला मिळतोय आणि 478 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल. एनटीटी कॅटेगरीचा विचार केला, तर जनरल मधून जो एसएमएल क्लोजिंग आहे ना, तो जर तुम्ही बघितला तर जवळपास 6,660 आहे. ऑल इंडिया रँक बघितला तर 79,725 आहे. 478 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट झालंय. एनटीडी वुमन कोट्याचा विचार केला तर 6,561 तुम्हाला एसएमएल मिळतो. 78,651 जो आहे तो ऑल इंडिया रँक आणि 479 तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर बघायला मिळतोय. ओबीसी कॅटेगरीचा विचार केला जनरल मधून, 6,664 तुम्हाला या ठिकाणी एसएमएल नंबर आहे. 79,749 ऑल इंडिया रँक आणि 478 नीट स्कोर पर्यंत अलॉटमेंट झालंय. ओबीसी कॅटेगरी वुमन कोटा जर बघितला आपण, तर 6,634 तुम्हाला या ठिकाणी एसएमएल नंबर मिळतोय. 79,432 ऑल इंडिया रँक मिळतोय आणि 478 तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर मिळतोय ओबीसी वुमन कोट्यामधून. नंतर एसीबीसीचा जर विचार केला जनरल मधून, तर 6,813 पर्यंत अलॉटमेंट झालं एसएमएल नंबर नुसार. 81,478 तुम्हाला जनरलचा जो आहे तो ऑल इंडिया रँक बघायला भेटतो आणि 477 या ठिकाणी तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटेल.
एसीबीसी कॅटेगरीमधून जनरल कोट्याचा, एसीबीसी मधून जर वुमन कोट्याचा विचार केला तर 6,799 बघायला भेटतं, 81,328 तुम्हाला या ठिकाणी ऑल इंडिया रँक मिळतो आणि 477 या ठिकाणी नीट स्कोर बघायला भेटेल. जर आपण ईडब्ल्यूएस चा विचार केला तर ईडब्ल्यूएस साठी प्रायव्हेट कॉलेजमध्ये कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन नसतं. ईडब्ल्यूएसच्या मुलांना जनरलच्या सीट अलॉटमेंट होत आहे. तर जे मुलं ईडब्ल्यूएस आहे त्यांना या ठिकाणी ओपन कॅटेगरीचाच कट ऑफ जो आहे तो घेऊन चालणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलगी असो मुलगा असो, जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मधून 6,606 पर्यंत एसएमएल नंबर क्लोज आहे. नंतर ऑल इंडिया रँक 79,132 आहे, 479 नीट स्कोर पर्यंत अलॉटमेंट झालंय. ओपन मधून वुमन कोट्याचा विचार केला तर 6,522 एसएमएल आहे, 78,250 ऑल इंडिया रँक आणि 479 तुम्हाला नीट स्कोर बघायला भेटतो. बाकी जे ऑदर रिझर्वेशन राहतं ना, फिजिकल हँडिकॅप, डिफेन्स 1, हिल एरिया, तर हे रिझर्वेशन तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघायला मिळत नाहीये. इथं तुम्हाला आयक्यू कोटा नावाचं एक रिझर्वेशन राहतं किंवा मग एनआरआय कोटा. पण इथे जर तुम्ही फक्त क्वालिफाय असाल तरी तुम्हाला 100% एमबीबीएसचं कॉलेज एक टॉपचं सेमी गव्हर्नमेंट पण अलॉटमेंट होऊ शकतं ऑनलाईन काउन्सिलिंग मधून. फक्त जे काय आयक्यू एनआरआय कोट्याची फीस राहते ना, तर ती अलग राहते. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जो काय कट ऑफ होता राऊंड 1चा क्लोजिंग कट ऑफ, त्याची सविस्तर माहिती मी छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. येणारी प्रत्येक अपडेट आम्ही त्यामध्ये किंवा येणारी प्रत्येक पीडीएफ किंवा येणारी प्रत्येक जे रूल राहते ना ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून आम्ही तुम्हाला तिथं फ्रीमध्ये 100% गाईड करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.